नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत सन 2025-26 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानासाठी तब्बल रुपये 129,51,38,041 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. तर हा निधी नेमका कोणत्या विमा कंपन्यांना दिला जाणार आहे, या निधीचा उपयोग कोणत्या हंगामासाठी करता येणार आहे आणि या GR मध्ये नेमके काय सांगितले आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाकडून 3 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. तर ही योजना नेमकी कोणती? तर या GR मध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना याबाबत माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फळपिकांना विविध हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण मिळावे आणि हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेचा उद्देश आहे. हवामानातील विविध बदलामुळे फळपिकांच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू नये यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. तर कोणती फळपिके या योजनेत समाविष्ट आहेत? तर GR मध्ये दिलेल्या माहितीनुसार सन 2024-25 आणि सन 2025-26 या 2 वर्षांसाठी विविध फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी, पपई अशा 9 फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून राबवण्यात आली होती. तर आता मुख्य बातमी, रुपये 129.51 कोटींचा निधी. तर आता या GR मधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. तर सन 2025-26 अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या उर्वरित राज्य हिस्सा अनुदानासाठी रुपये 129,51,38,041 इतका निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. म्हणजे जवळपास रुपये 129,51,38,041 रुपये इतका निधी संबंधित विमा कंपन्यांना देण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर कोणत्या विमा कंपन्यांना निधी? तर GR मध्ये 3 विमा कंपन्यांचा उल्लेख आहे. नंबर 1, भारतीय कृषी विमा कंपनी. या कंपनीसाठी उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाची रक्कम रुपये 83,98,43,948. नंबर 2, युनिव्हर्सल सोमपो जनरल इन्शुरन्स. या कंपनीसाठी रुपये 20,78,44,002. आणि नंबर 3, बजाज जनरल इन्शुरन्स. या कंपनीसाठी रुपये 24,74,50,091. या तिन्ही रकमा मिळून एकूण रुपये 129,51,38,041 इतका उर्वरित राज्य हिस्सा अनुदान आहे. नंतर एक महत्त्वाची अट. तर या GR मध्ये एक महत्त्वाची बाब स्पष्ट करण्यात आली आहे. हा निधी सन 2025-26च्या आंबिया बहारासाठी वितरित करण्यात येत आहे आणि या निधीचा विनियोग इतर हंगामासाठी करता येणार नाही. म्हणजेच हा निधी ज्या उद्देशासाठी मंजूर करण्यात आला आहे त्याच उद्देशासाठी वापरणे आवश्यक आहे. तर निधी कोणत्या तरतुदीतून खर्च केला जाणार? तर या खर्चासाठी सन 2026-27 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. GR मध्ये यासाठी संबंधित लेखाशीर्ष देखील नमूद करण्यात आली आहे. तसेच या निधीचा खर्च पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना आणि शासनाने वेळोवेळी जारी केलेले शासन निर्णय व परिपत्रकांनुसार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर शेतकऱ्यांसाठी याचा अर्थ काय? तर शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या GR मध्ये थेट प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात रुपये 129 कोटींची रक्कम जमा होणार आहे असे म्हटलेले नाही. ही रक्कम योजनेतील उर्वरित राज्य हिस्सा अनुदान म्हणून संबंधित विमा कंपन्यांना देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे विमा योजनेशी संबंधित पुढील कार्यवाही ही योजनेच्या नियमानुसार आणि संबंधित विमा कंपन्या व विभागाच्या प्रक्रियेनुसार होईल. त्यामुळे फक्त या GRच्या आधारे प्रत्येक शेतकऱ्याला किती रक्कम मिळणार किंवा कोणत्या तारखेला खात्यात पैसे जमा होतील याबाबत निश्चित माहिती या GR मध्ये दिलेली नाही. तर शेतकरी मित्रांनो, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या सन 2025-26 आंबिया बहारातील
उर्वरित राज्य हिस्सा अनुदानासाठी रुपये 129.51 कोटींच्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.